नमस्कार। पहिलं मी माफी मागते की मी नवरात्रीच्या दगदगीमुळे आरोग्यविषयक सूक्ष्मक्रिया वगैरेबद्दल कुठल्याही व्हिडिओ घालू नाही शकले। आज थोडा आहाराबद्दल सांगते, कारण काय होतं 50-60 नंतर आपलं शरीर लवकर थकायला लागतं, सांधे स्नायू वगैरे दुखायला लागतात आणि आपण त्याची हालचाल थांबवतो। ही सूक्ष्मक्रिया ह्या त्याच्यासाठी सांगितल्या की हालचाल थांबवू नका, प्रत्येक अंगाची वेगवेगळी सूक्ष्मक्रिया करा। आणि ते आपण सूक्ष्मक्रिया न केल्याने काय होतं, सार्कोपिनिया म्हणून होतं। सार्कोपिनिया म्हणजे काय की तुमच्या मांसपेशीतील द्रव पदार्थ हळूहळू कमी होत जातो आणि त्याची कार्यक्षमता कमी होत जाते। मांसपेशी आखडल्या जातात, आकुंचितल्या जातात आणि त्यांनी मग तुम्ही हळूहळू करत खूप त्याचं कार्य कमी करत जाता, दुखते म्हणून थांबवत जाता आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे ते पूर्णपणे आखडले जातात आणि मग तुम्ही चालताना मग कुबड्या घ्या, स्ट्रेचर घ्या, ह्याच्यावर येता। तर हे वय नक्कीच 50-60चं वय नक्कीच त्याचं नाही आहे। तर थोडासा आतापासून जर तुम्ही 50-60 नंतर थोडासा आहारामध्ये आराम करण्यामध्ये, आळसामध्ये जर बदल नाही केला तर तुम्हाला खूप लवकर तुमचं शरीर आखडलं जाईल आणि पूर्ण आयुष्य हे औषध आणि ह्या कुबड्यावरच जगावं लागेल। जर तसं नाही करायचं आहे तर लक्षात ठेवा, तुम्हाला शरीराची थोडीफार सातत्याने आठवणीने हालचाल ही केलीच पाहिजे। थोडेफार जिने उतरणे, चढणे, सरळ चालणे, उन्हात बसणे, थोडी कसरत करणे, ह्या गोष्टी अनिवार्यपणे आठवणीने केल्याच पाहिजे। अति आळस करणे, अति आराम करणे टाळलं पाहिजे। आज जर तुम्ही 10 किलो वजन सहज उचलू शकता, पण तुम्ही अति आराम आणि अति आळस केला तर लवकर तेवढं वजन तुम्ही घेऊन चालू नाही शकणार। तर तुमची कार्यक्षमता कमी होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हालचाल नक्की करत राहा। ह्याचबरोबर आता तुम्हाला एक सांगते, जर तुम्ही शरीराची जर हालचाल नाही केली म्हणजे तर आपल्या मानवी शरीराला एक सवय झालेली आहे, जे त्याज्य आहे, जे नको उपयोगात येत नाही ते त्याज्य आहे, म्हणजे सोडून द्यायचं। ही एक शरीराला झालेली सवय। जर तुम्ही चालणं फिरणं बंद केलं की ते शरीर तेवढं आखडलं जातं, मग ते तिकडची हालचालीसाठी ती मांसपेशी ते ॲक्सेप्ट नाही करत। बघा तुम्ही फ्रॅक्चर वगैरे झालं, बांधून ठेवल्या थोडे दिवस, तिथली मांसपेशी हालचालीला तयारी दाखवत नाही तर तसं न व्हायला पाहिजे, तर तुमची हालचाल करणं खूप गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमच्या शरीराला म्हणजे एका वयस्कर माणसाच्या शरीराला, पुरुष असेल तर त्याला 60 ग्रॅम आणि स्त्री असेल तिला 55 ग्रॅम प्रोटीनची शरीराला आवश्यकता असते। पण आपण आता हल्ली आपल्या आहारामधून फक्त 30 ते 35 ग्रॅम प्रोटीन शरीरात जातं। मग प्रोटीनची मात्रा कमी होत जाते आपल्या शरीराला। प्रोटीनची मात्रा कमी झाल्यामुळे मांसपेशी जी तुटते ती पुन्हा ती जोडून यायला त्रासदायक होतं। जर ती पुन्हा भरून यायला पाहिजे, तुटलेली मांसपेशी पण पुन्हा भरून यायला पाहिजे, तर तुमच्या शरीरात प्रोटीन व्यवस्थित जायला पाहिजे। मग प्रोटीन कशाने जाईल? जो नॉनव्हेज खातो त्यांनी रोज एक शिजवलेलं अंड सकाळी दुधाबरोबर पिणं, 1 ग्लास दूध पिणं, अंड खाणं वगैरे हे करू शकतो। पण जो नॉनव्हेज नाही खात त्यांनी 1 वाटी भिजवलेलं मूग, चणे किंवा शेंगदाणे जे त्याच्या शरीराला योग्य आहे। बघा काहींना भिजवलेले चणे खाल्ल्याने गॅस लवकर भरतो। प्रत्येकाची शरीर क्षमता वेगवेगळी आहे। आणि तुम्ही ज्या वातावरणात राहता त्या वातावरणाचा त्याच्यावर हे होतो। तर त्याप्रमाणे तुम्ही 1 वाटी भिजवलेलं धान्य, 1 वाटी दूध किंवा दही, एखादं फळ हे नाश्त्यामध्ये घ्या। व्यवस्थित
प्रत्येक वेळेला फक्त गहू न करता ज्वारी, बाजरी, नाचणी ह्यांचे भाकरी वगैरे खा. ह्या अशा आणि रात्री झोपतानाचं जेवण हलकं करा. ह्याच्या पुढचे जे आहेत सल्ले ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते, कारण 5 मिनिटाचा व्हिडिओ ऐकायला तुम्हालाही बरं वाटतं, मलाही बरं होतं सांगायला. तुम्ही माझं ऐकता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.